नमस्कार. आज 12 ऑगस्ट दीप अमावस्या आहे आणि आजच्या दिवशी आपल्या घराचा उंबरा जो की कुठल्याही नकारात्मक शक्तीला तिथल्या तिथूनच बाहेर पाठवतो आणि त्याची ती शक्ती कायम राहावी यासाठी आज आपल्या उंबऱ्याचं पूजन केलं जातं. कशा पद्धतीने ते मी तुम्हाला सांगते. आज हळदीचं लेपन आपण उंबऱ्याला करायचं असतं. त्यानंतर हळदी कुंकू वाहून उंबऱ्याची पूजा करायची असते. तर मग ते कशा पद्धतीनं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीने सर्वात अगोदर आपल्या दरवाजावरच्या आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजाचे जाळी जळमटं कचरा सगळं काही जे काही घाण आहे ते व्यवस्थित अगोदर काढून घ्यायचं. सगळं स्वच्छ करून घ्यायचं. आता आमचं हे शेतातलं घर आहे तर या ठिकाणी जाळी जळमटं खूप जास्त प्रमाणात होतात कारण इथे जास्त कोणी राहत नाही फारसं. तर अशा पद्धतीने सगळं काही साफ करून घ्यायचं. पायपुसणी वगैरे सगळं काही. त्यानंतर व्यवस्थित झाडून वगैरे घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सगळं काही आपलं अंगण पूर्ण घर पूर्ण आजच्या दिवशी झाडून सडा सारवणं करून आता तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर व्यवस्थित फरशी वगैरे पुसून आता अशा पद्धतीने आपला जो मुख्य दरवाजा आहे तोही व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. दोन्हीही दरवाजे आता आमच्या घराला दोन रूम आहेत तर त्या दोन्ही रूमला दोन्ही मुख्य दरवाजेच आहेत आमचे. तर ते व्यवस्थित पुसून घ्यायचे. उंबरे व्यवस्थित पुसून घ्यायचे. जळमटं काढून पुसून घेतल्यानंतर मगच त्यानंतरच तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे. डायरेक्ट हळद घ्यायची आणि उंबऱ्यावर लावायची असं कधीही करायचं नाही. अगोदर व्यवस्थित स्वच्छता करायची, साफसफाई करायची आणि मग त्यानंतरच उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आता उंबऱ्याला हळदीचं लेपन केल्यावर फायदे काय होतात तर या लेपनामुळे आपल्या घरावर आपल्या अंगणात बाहेर बायका येतात, कुणीही लोक येतात किंवा जे घरात येतात तर अवलक्षणी वाईट विचार निगेटिव्ह एनर्जी अशा गोष्टींमुळे लांब राहते, आपल्यापासून दूर राहते अशी मान्यता आहे. आणि हो हे केलं तर आपल्याला खूप पॉझिटिव्हिटीही मिळते. असंही नाही की यासाठी आपल्याला खूप खर्च करावा लागणार आहे किंवा खूप अवघड क्रिया आहे असंही काही नाही. उलट यामुळे स्वच्छताही होईल, दारही सुंदर होईल, उंबराही जास्त काळ टिकेल आणि जसं आपण म्हणतो की निगेटिव्ह एनर्जी तर तीही निघून जाईल. तर अशा पद्धतीने हळद घ्यायची आहे. थोडीशीच हळद घ्यायची, फार मोठी हळद लागत नाही कितीही दरवाजा असू द्या. आता मी जी हळद घेतली होती ती माझ्या ह्यातली शिल्लक राहिली होती त्यामुळे तुम्ही घेताना थोडीशीच घ्या. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशी हळदीची पेस्ट बनवून घ्यायची. जर तुमच्याकडे काही वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आता हे लेपन करत असताना मनामध्ये शुद्ध पवित्र आणि चांगले विचार ठेवायचे आणि देवाला प्रार्थना करायची, लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की या उंबऱ्याच्या बाहेर घरातली सगळी निगेटिव्हिटी, सगळं वाईट, सगळं अलक्ष्मी सगळं काही निघून जाऊ दे आणि या घरामध्ये फक्त प्रसन्न मन, प्रसन्नता, आनंद आणि लक्ष्मी कायम टिकू दे, कायम राहू दे अशा पद्धतीचे विचार मनामध्ये आणून लक्ष्मी मातेला नमस्कार करूनच तुम्ही उंबऱ्याला अशा पद्धतीने व्यवस्थित असं लेपन करून घ्यायचं आहे. आता मी आमच्या दोन्हीही उंबऱ्याला अशा पद्धतीने व्यवस्थित लेपन करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता उंबरे दोन्ही लेपन करून झाल्यानंतर खूप छान आणि सुंदर दिसतात. अशा पद्धतीने उंबऱ्याच्या कडा म्हणजे जवळपास थोडंसं वरती 1 हात किंवा अर्धा हात तुम्ही म्हणू शकता असं दरवाजाला तुम्ही हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. जर तुम्ही पूर्ण उंबऱ्यालाही केलं म्हणजे उभ्या चौकटींनाही केलं तरी हरकत नाही, पण एवढं करण्याची काही गरज नाही आहे. फक्त खालच्या उंबऱ्याला व्यवस्थितपणे करून घेतलं लेपन तरीही चालते. अशा पद्धतीने दोन्हीही उंबऱ्यांना व्यवस्थित असं लेपन आपण करून घ्यायचं आहे. या लेपनाचे खरंच खूप फायदे आहेत आणि प्रत्येक अमावस्येला जर तुम्ही अशा पद्धतीचं लेपन केलं तर खरंच सांगते घरातील निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, वादविवाद सगळं काही दूर, अगदी दूर निघून जाईल.
अशा पद्धतीने आता लेपन करून झाल्यानंतर जी साईडला पडलेली हळद वगैरे असते ती काढून घ्यायची. कारण काय होतं, मग ती हळद विनाकारण पायाला चिकटते आणि आपली घरातील पूर्ण फरशी मग पिवळी पडते. आता आमची इथे फरशी तर काळी आहे, कारण हे घर शेतात आहे. इथे शेतातला माल वगैरे अशा गोष्टी टाकलेल्या असतात, त्यामुळे इथली फरशी तशी खूप खराब होण्यासारखी नाही. पण तुमच्या घरी जर पांढरी फरशी असेल किंवा वेगळी टाईल बसवलेली असेल तर तुम्ही ते व्यवस्थित पुसून घ्या. आणि व्यवस्थित असं पुसून आपलं झाल्यानंतर त्यानंतर आपण आता उंबऱ्याची हळदी कुंकू वाहून पूजा करणार आहोत व त्याची कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. तर अशा पद्धतीने उंबऱ्याची आपण हळदी कुंकू वाहून व्यवस्थित अशी पूजा करायची आहे व त्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही दरवाजांची हळदी कुंकू वाहून पूजा केली. अशाच टिप्ससाठी फॉलो जरूर करा.